हॅलो फ्रेंड, विल डिस्कस अबाउट लेक्चर नंबर 25. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वेक्टरमधलं लेक्चर नंबर 25ला सुरुवात करणार आहे. या लेक्चरमध्ये फक्त आपण डायरेक्शन अँगल, डायरेक्शन कोसाइन्स आणि डायरेक्शन रेशो या तीन क्वांटिटीचा वेगवेगळ्या पद्धतीनं विचार करणार आहे. तुम्हाला माहिती आहे, एखादी लाईन जर स्पेसमध्ये दिली तर ती लाईन जर आपल्याला कोणकोणचा अँगल तयार करते, अल्फा बीटा गॅमा अलॉंग एक्स वाय झेड ॲक्सिस, कॉस अल्फा कॉस बीटा कॉस गॅमा आर नोन ॲज डायरेक्शन कोसाइन्स. Then A, B, C are the real number. Then A by L is equal to M by B is equal to N by C is equal to some constant. त्याला डायरेक्शन रेशो, त्याच्यामधला रिलेशनचा अभ्यास आपण ऑलरेडी अगोदर केलेला आहे. आता आपल्याला दिलेला बोर्डवरचा प्रॉब्लेम रीड करायचा आहे. माझ्यासोबत पहा. अ लाईन मेक्स अन अँगल 45 डिग्री अँड 60 डिग्री विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन्स ऑफ वाय अँड झेड ॲक्सिस. फाइंड द अँगल मेड बाय द लाईन विथ एक्स ॲक्सिस. आता लाईननं वाय आणि झेडसोबत 45 आणि 60 डिग्रीचा अँगल तयार केला तर एक्ससोबत किती डिग्रीचा अँगल तयार करेल ते आपल्याला सांगायचं. एकदम सुंदर असा प्रॉब्लेम आहे पहा. लेट अल्फा बीटा गॅमा बी द बी द अँगल मेड बाय लाईन कसे अलॉंग कोणकोणचा ॲक्सिस, एक्स वाय झेड ॲक्सिस. हे तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे. अल्फा बीटा गॅमा आर द अँगल मेड बाय द लाईन अलॉंग एक्स वाय झेड ॲक्सिस. आता इथं अँगल किती दिलेला आहे, 45 डिग्री 60 डिग्री. कोणाची रिलेटेड, वाय आणि झेड. म्हणजे बीटा बरोबर किती आला, 45 डिग्री, आणि गॅमा बरोबर किती आला, 60 डिग्री. हे तुम्ही मनानं घ्यायचं नाही. या ठिकाणी त्यांनी सांगितलं की वाय सोबतचा अँगल 45चा आहे, झेड सोबतचा अँगल 60 आहे. म्हणजे वाय सोबत कोणचा अँगल तयार होतो, बीटा. झेड सोबत कोणचा तयार होतो, तुमचा गॅमा. म्हणजे तुम्हाला काय करायचं, अल्फा इज टू बी डिटरमाइन. आता अल्फा बीटा गॅमा याला एकत्र जोडणार एक रिलेशन आहे, ज्याचा प्रूफसुद्धा तुम्ही शिकलेले आहे. काय शिकलेले सांगा. वी नो कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा मस्ट बी इक्वल टू 1. म्हणजे कॉस स्क्वेअर अल्फा कॉस स्क्वेअर बीटा कॉस स्क्वेअर गॅमा याची किंमत 1 आहे. म्हणजेच काय येईल पहा तुमचं, कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर 45 प्लस कॉस स्क्वेअर 60 बरोबर 1. ह्या किमती पहिले काढून घ्यायच्या, नंतर पुट केल्या तरी चालते. हे बघा, कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर 45 म्हणजे 1/√2चा स्क्वेअर, कॉस स्क्वेअर 60. आता किंमतीमध्ये चूक झाली नाही पाहिजे. कॉस स्क्वेअर 60 तुम्हाला आठवायचं आहे. कॉस 60 किती असेल तुमचा, 1/2. इथं 1/2चा स्क्वेअर येईल, बरोबर किती येईल, 1. इथं आलं तुमचं कॉस स्क्वेअर अल्फा प्लस 1/2 प्लस 1/4 इज इक्वल टू 1. ॲडिशन शांततेने करून घ्या. कॉस स्क्वेअर अल्फा प्लस 4 प्लस 2/8 इज इक्वल टू 1. डायरेक्ट लिहिलं तरी आनंद आहे. प्लस इथं आलं तुमचं 6/8 इज इक्वल टू 1. म्हणजेच काय आलं सांगा, कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1 - 3/4. कॉस स्क्वेअर गॅमा किती आला तुमचा, 1 - 3/4. आता 1 - 3/4 कसा आला पहा. हे 6 हे 8 म्हणजेच 3/4 आलं. म्हणजे ज्याचं उत्तर किती आलं तुमचं, 1/4. कॉस स्क्वेअर गॅमाची किंमत ही तुमची 1/4 आली. म्हणजेच तुमचा कॉस गॅमा नाही मित्रांनो, पहा अल्फा येतो. अल्फा डिटरमाइन करायचा. अल्फा हा तुमचा अल्फा असेल म्हणजे कॉस अल्फा याची किंमत तुमची ±1/2 येईल. याची किंमत तुमची किती येईल, तुमची ±1/2. मग एक पॉझिटिव्ह येईल, एक निगेटिव्ह येईल. म्हणजे पहिला अल्फा बरोबर किती आला तुमचा, समजा कॉस अल्फाला तुम्ही 1/2 जर लिहिलं तर याची किंमत 60 डिग्री आली. आता तुम्हाला जर दुसरा डिटरमाइन करायचा असेल तर दुसरा डिटरमाइन करण्यासाठी तुम्ही जी डायग्राम काढली होती पहा, तुम्ही अशी एक डायग्राम काढली होती. टेंटेटिव्ह तुम्हाला आठवून देतो पहा. झाली, ही एक लाईन आली होती आणि ही एक लाईन आली होती. वरचेचे जे अँगल आहे, वरच्या लाईनचे अँगल, याचे अँगल जर तुमचे अल्फा बीटा गॅमा जर आलेले असतील तर तुमचे 3 डायमेन्शनलमध्ये घेतलं होतं पहा आपण. याला 3 डायमेन्शनल कन्सेप्टमध्ये घेतलं होतं. हे असं आणि हे या ठिकाणी असं, आणि ही लाईन अशी गेली होती. तर हे अल्फा बीटा गॅमा इकडे चालते पाय मायनस अल्फा पाय मायनस बीटा आणि नंतर चालता पाय मायनस गॅमा. कळालं तुम्हाला. म्हणजे मला काय करायचं आहे, पहिला अँगल जर 60 डिग्री आला तर दुसरा अल्फा बरोबर किती येईल, 180 - 60 म्हणजे किती येईल तुमचा, 120 डिग्री. म्हणजे अल्फा बरोबर 60 डिग्री और 120 डिग्री. अल्फाची किंमत ही तुमची 60 किंवा 120 डिग्री आहे. ते तुम्हाला समजलंच पाहिजे. पाठांतर काहीच करायचं नाही.
बीटा आणि गॅमाचा अँगल दिला, अल्फा डिटरमाइन करायचं, रिलेशन तयार केलं, इथपर्यंत आले, प्लस मायनस, प्लसची किंमत जर 60 आली तर तुमच्या मायनसची किंमत काढण्यासाठी 180 मायनस करायचं, रिक्वायर्ड आन्सर त्या ठिकाणी येऊन जाते. 100% तुम्हाला तो प्रॉब्लेम कळला. असाच तुम्हाला प्रॉब्लेम नंबर 2 दिलेला आहे पहा, एकदम सोपा आहे, तुम्ही काढू शकता. ॲक्च्युअल हा प्रॉब्लेम मी तुम्हाला होमवर्क द्यायला पाहिजे, पण मी सोडून देतो पहा. अ लाईन मेक्स अन अँगल ऑफ मेजरमेंट π/3 अँड π/6 अँड π/3 अलॉंग एक्स अँड झेड ॲक्सिस. फाईन अँगल मेड बाय द लाईन अलॉंग वाय ॲक्सिस. लाईनचा अँगल काढायचा तुमच्या अलॉंग वाय ॲक्सिस सोबत. मग काय टेन्शन घेता पहा, स्टेटमेंट पार्टच आहे. लेट अल्फा बीटा गॅमा बी द अँगल मेड बाय लाईन, बी द अँगल मेड बाय द लाईन अलॉंग एक्स वाय अँड झेड ॲक्सिस. हे तुम्ही शिकलेले, म्हणून तर सांगितलं तुम्हाला. रिजनचा पिरियड घेतला होता 23 का 24 नंबरचा पिरियड, त्याला फायदाच तो होता पहा. एक्स सोबत कोण आहे, π/6, म्हणजे अल्फा तुमचा π/6 आला. झेड सोबत गॅमा बीटा इज टू बी डिटरमाइन करायचा, आणि तुमचा गॅमाची किंमत किती दिलेली तुमची, π/3 दिलेली. म्हणून चला बिंदास्त इथपर्यंत आले तुम्ही. आता काय करायचं, याला जोडणारं रिलेशन वी नो. तुम्हाला काय माहिती आहे पहा मित्रांनो, कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा मस्ट बी इक्वल टू 1. चला कॉस अल्फा किती आहे पहा, कॉस स्क्वेअर π/6 कॉस स्क्वेअर बीटा कॉस स्क्वेअर π/3 इज इक्वल टू 1. कॉस π/6 30 डिग्री, हा साईनच्या अपोजिट असतो, बरोबर आहे की नाही. साईन 30 जर 1/2 आला, साईन 60 जर √3/2 आला, तर याचं उत्तर तुमचं √3/2चा वर्ग असेल. इथं असेल तुमचा कॉस स्क्वेअर बीटा असेल, आणि या ठिकाणी याची येणारी व्हॅल्यू कॉस π/3 म्हणजे 60 डिग्री जो आला, बरोबर आहे की नाही, हा येईल तुमचा 60 म्हणजे 1/2चा स्क्वेअर असेल. बरोबर किती असेल तुमचा 1. शांततेने काम करा. इथे किती आलं पहा, 3/4 प्लस 1/4 प्लस कॉस स्क्वेअर बीटा इज इक्वल टू 1. डोकं शांत ठेवून काम करा. π/6 √3/2, 60 डिग्री 1/2 रेसिप्रोकल आले, 3/4 आला, 1/4 आला, 3 + 1 म्हणजे 4/4 इज इक्वल टू कॉस स्क्वेअर बीटा इज इक्वल टू 1 आलं. इथं आलं 1 + कॉस स्क्वेअर बीटा इज इक्वल टू 1 आलं. कॉस स्क्वेअर बीटा इज इक्वल टू 1 - 1 बरोबर 0 आलं. म्हणजे कॉस बीटाची किंमत जर तुमची 0 आली तर बीटा बरोबर कॉस इनवर्स 0 येईल. आता थोडी गडबड होण्याची चान्सेस आहे भाऊ, कारण की आपल्याला किमती पाठ नसल्यामुळं आपण उलटं सुलटं करतो. इथं मी कॉस लिहितो शांततेनं, बरोबर आहे. कॉस 0, कॉस 30, कॉस 45, कॉस 60 आणि कॉस 90. याची किंमत आली कॉस 0 1. इथं आला √3/2, इथं आला तुमचा 1/√2, इथं आला 1/2, इथं आला 0. आता तुमचा कॉस इनवर्स 0, कॉस इनवर्स 1 जर आलेला असेल 0 डिग्री येईल, आणि कॉस इनवर्स 0 असलेलं असेल तर 90 डिग्री येणार मित्रांनो त्या ठिकाणी. हे पहा, ह्याच्यासाठी शिकवलं की तुम्हाला जरासं बी टेन्शन नाही पाहिजे. माझाही प्रॉब्लेम चुकू शकतो, म्हणून मी डबल रिपीट करतो. अल्फाची किंमत π/6 आहे, गॅमाची किंमत π/3 आहे. π/6 म्हणजे √3/2चा वर्ग म्हणजे 3/4 आला, कळालं. 1/4 आला, याची सम 4/4 आली, 1 आली. 1 - 1 0 आलं. कॉस इनवर्स 0 हा 90 डिग्री आहे. तुम्ही चूक करसान म्हणून सरनं इथं शिकवलं पहा. कॉस 0 1, 30 √3/2, 45 1/√2, 60 1/2, 90 0. इनवर्स केला तर उलटं, कॉस इनवर्स 0 90, कॉस इनवर्स 1/2 60, कॉस इनवर्स 1/√2 45, कॉस इनवर्स √3/2 30, कॉस इनवर्स 1 0. इथं कोण आलं तुमचं, कॉस इनवर्स 0 आला, म्हणजे हा तुमचा 90 डिग्री आला. हा अँगल किती आला, 90 डिग्री. म्हणजे एकच किंमत आली तुमची, प्लस मायनस येणार नाही. अल्फा बरोबर 90 डिग्री, अल्फा नाही रे बाळा, बीटा, बीटा बरोबर 90 डिग्री. अल्फा बरोबर दिलेलं त्यानं π/6 म्हणजेच π/2 रेडियन म्हणतात, आणि गॅमा बरोबर दिलं π/3. म्हणजे या लाईनचे डायरेक्शन कोसाईन येताना किती आले, ते आले π/2, π/6, π/3. अशा प्रकारे आपण अँगल दिल्यानंतर, त्या लाईनचे अँगल दिल्यानंतर आपल्याला अननोन अँगल डिटरमाइन करता आला किंवा डायरेक्शन कोसाईन शोधता आला. अशा प्रकारे 2 प्रॉब्लेम या ठिकाणी तुम्ही सॉल्व केले. विद्यार्थी मित्रांनो, बोर्डचा प्रॉब्लेम रीड करा. इफ लाईन मेक्स अन अँगल 90 डिग्री 135 डिग्री 45 डिग्री विथ एक्स वाय झेड ॲक्सिस रिस्पेक्टिव्हली
देन फाइंड द डायरेक्शन कोसाइन्स. आपल्याला दोन प्रॉब्लेम दिलेले आहे पहा. या ठिकाणी अल्फा एक्स सोबत वाय सोबत झेड सोबत 90 डिग्री 135 डिग्री आणि 45 डिग्रीचा जर अँगल तयार झाला तर कोसाईन कोणकोणचे येतील ते आपल्याला सांगायचं. कसं सांगायचं पहा बरं. लेट अल्फा बीटा गॅमा बी द अँगल मेड बाय द लाईन कसे अलॉंग एक्स वाय झेड ॲक्सिस. म्हणजे अल्फा बीटा गॅमा हे अँगल आहे कोणासोबतचे अल्फा बीटा गॅमा आर द अँगल मेड बाय द लाईन अलॉंग एक्स वाय झेड ॲक्सिस. आता त्यांना सांगतो तुम्हाला डायरेक्शन कोसाइन्स काढा. पहा अल्फा बरोबर कोण आहे तुमचा 90 डिग्री, बीटा बरोबर कोण दिलं 45 डिग्री आणि गॅमा बरोबर कोण दिलं या ठिकाणी बीटा दिला तुमचा 135 डिग्री आणि गॅमा बरोबर दिला तुमचा 45 डिग्री. मग आपल्याला काय करायचं माहिती आहे का कोसाईन काढायचे. पहा डायरेक्शन कोसाईन आर. डायरेक्शन कोसाईन विचारले तुम्हाला म्हणजे कॉस अल्फा कॉस बीटा विचारलेले म्हणजे कॉस अल्फा इज इक्वल टू कॉस 90 डिग्री इन कॉस 90 डिग्री किती असतो 0. नंतर आला तुमचा कॉस बीटा इज इक्वल टू कॉस ऑफ 145 डिग्री कॉस ऑफ 90 प्लस 45 डिग्री कॉस ऑफ 90 प्लस थिटा म्हणजे हा सेकंड क्वाड्रंटमध्ये येईल, हा निगेटिव्ह येईल, हा येईल मायनस साईन 45 म्हणजे याची किंमत येईल -1/√2 म्हणजे कॉस बीटा याची व्हॅल्यू तुमची -1/√2 आली. डबल एकदा शांततेने पहा. अल्फा तुमचा 90 डिग्री म्हणजे कॉस 90 0 आला. बीटा 145 दिला म्हणजे कॉस 90 प्लस 45 सेकंड क्वाड्रंट म्हणजे निगेटिव्ह येईल. कॉस 90 प्लस थिटा म्हणजे मायनस साईन थिटा येईल म्हणजे -45 मायनस साईन 40 म्हणजे -1/√2 आला. त्याच्यानंतर तुमचा जो गॅमा दिला तो गॅमा तुमचा 45 डिग्री दिलेला आहे म्हणजे या गणितामध्ये काय असेल पहा. या गणितामध्ये तुमचा दिलेला आहे कॉस गॅमा इज इक्वल टू कॉस ऑफ 45 डिग्री इज इक्वल टू 1/√2. बरोबर काय आलं तुमचं 1/√2. देअरफॉर हा मित्रांनो सांगा डायरेक्शन कोसाईन ऑफ गिव्हन लाईन आर काय दिलेलं आहे तुमचं LMN म्हणा किंवा कॉस अल्फा कॉस बीटा कॉस गॅमा कोणचं एक घ्या. याची येणारी किंमत आलेली आहे तुमची पहा 0 -1/√2 आणि 1/√2. मल्टिपल चॉईसमध्ये सुद्धा प्रश्न विचारू शकतात की एखाद्या लाईनचे अँगल दिलेले त्यावेळेस डायरेक्शन कोसाईन सांगा. तर तुमची जी दिलेली लाईन आहे त्या लाईनचे डायरेक्शन कोसाईन्स आले 0 -1/√2 1/√2. पुढचं गणित तुम्हाला डायरेक्ट सांगायचं आहे तुम्ही स्वतः तयार करा. पहा लाईन मेक्स अँड अँगल 90 डिग्री 60 डिग्री 30 डिग्री मग याचे डायरेक्शन कोसाईन्स किती आहे ते सांगायचे. पहा तुमचा अल्फा बरोबर 90 डिग्री आहे होमवर्क असेल तुम्हाला. बीटा बरोबर तुमचं 60 डिग्री दिलं आणि गॅमा बरोबर तुमचं 30 डिग्री दिलं. शॉर्टमध्ये काय काढलं पहा कॉस अल्फा इज इक्वल टू कॉस 90 इज इक्वल टू 0 कॉस बीटा इज इक्वल टू कॉस 60 इज इक्वल टू 1/2 कॉस गॅमा इज इक्वल टू कॉस 30 इज इक्वल टू √3/2 म्हणजे दिलेल्या लाईनचे डायरेक्शन कोसाईन हे आले तुमची किती 0 1/2 आणि √3/2. बरोबर आहे. आता ह्या लाईनचे हे डायरेक्शन कोसाईन्स आहे का नाही आहे हे पण प्रूफ केला जाते. कॉस स्क्वेअर अल्फा कॉस स्क्वेअर बीटा कॉस स्क्वेअर गॅमा 1 असतो. √3/2चा वर्ग 3/4 1/2चा 1/4 1/4 प्लस 3/4 1 येते. याचं बी पहा -1/√2चा स्क्वेअर 1/2 प्लस 1/2 1 येते. म्हणजे दोन्ही पद्धतीने तुम्ही चेक करू शकतात. या ठिकाणी या तिघाईची बेरीज 1 आली पाहिजे तरच त्या लाईनचे डायरेक्शन कोसाईन्स असतील नाही त्या लाईनचे डायरेक्शन कोसाईन नसतील. आता एक सुंदर प्रॉब्लेम दिलेला आहे तुम्हाला. शो दॅट नो लाईन इन अ स्पेस कॅन मेक्स अन अँगल π/6 अँड π/4 विथ एक्स अँड वाय ॲक्सिस. त्याचं असं म्हणणं आहे लाईन स्पेसमध्ये एक्स आणि वाय सोबत हा अँगल तयार करत नाही असं तो म्हणतो. आपल्याला उलटा विचार करणे ते जर आपल्याला सांगायचं असेल तर आपण सपोज वेगळ्या पद्धतीने प्रूफ देऊ. सपोज π/6 π/4 अँगल मेड बाय लाईन along x and y axis
आपण जरा वेगळ्या पद्धतीने विचार केला. आपल्याला प्रूव्ह करायचं होतं, पण कसं प्रूव्ह करायचं पहा. समजा एक्स सोबतचा अँगल हा π/6 आहे, म्हणजे अल्फाची किंमत तुमची π/6 आहे, बीटाची किंमत तुमची π/4 आहे, आणि गॅमा इज टू बी डिटरमाइन. जर आपल्याला असा प्रश्न विचारलेला असेल की एखादी लाईन स्पेसमध्ये हे दोन अँगल तयार करतच नाही, हे जर प्रूव्ह करायचं असेल तर इनडायरेक्ट प्रूव्ह कसा द्यायचा पहा. एक्स सोबतचा अँगल π/6 घ्या, वाय सोबतचा अँगल π/4 घ्या आणि गॅमा तयार करा. प्रॉब्लेममध्ये काय होईल, गॅमा तयारच होणार नाही. मग गॅमा जर तयार नाही झाला तर याचा अर्थ ती लाईन स्पेसमध्ये नाहीच. लाईन जर स्पेसमध्ये नसेल तर त्या ठिकाणी ती अँगलच तयार करत नाही. म्हणजे आपल्याला काय करायचं पहा, अल्फा बीटा घेतला की गॅमा काढायचा. प्रूफमध्ये गॅमा तयारच होणार नाही. गॅमा तयार होत नाही म्हणजे लाईन स्पेसमध्ये नाही. लाईन जर स्पेसमध्ये नाही तर π/6 π/4 तयार होत नाही, असा प्रूफ द्यायचा आपल्याला. पहा, वी नो, तुम्हाला काय माहीत आहे, तुम्हाला माहीत आहे कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा याची किंमत तुमची 1 असते. चला, कॉस स्क्वेअर अल्फा म्हणजे किती आलं पहा, कॉस स्क्वेअर π/6 कॉस स्क्वेअर π/4 आणि कॉस स्क्वेअर गॅमा याची व्हॅल्यू तुमची 1 आली. π/6 म्हणजे तुमचा √3/2चा स्क्वेअर, π/4 म्हणजे 1/√2चा स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1. हा आला तुमचा 3/4, हा आला तुमचा 1/2, हा आला तुमचा कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1. एलसीएम घ्या, बेरीज करा. इथं आलं तुमचं 6 + 4/8 प्लस कॉस स्क्वेअर गॅमा बरोबर 1. हे आलं तुमचं 10/8 प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1. कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1 - 5/4 आला. शांततेने काम करा, गडबड करू नका. 2 डिवाइड केलं तर 5/4 येते. 1 - 5/4 जर आलं तर 4 - 5/4 आलं. म्हणजे कॉस स्क्वेअर गॅमाची किंमत -1/4 आली. कधी लक्षात ठेवायचं, कॉस स्क्वेअर गॅमाची किंमत ही पॉझिटिव्ह यायला पाहिजे, ही किंमत निगेटिव्ह आली. म्हणजे कॉस गॅमा हा तुमचा निगेटिव्ह आला. म्हणजे तुम्ही जर कॉस गॅमा घेतला तर प्लस मायनस √-1/4 असते, आणि हे प्रॅक्टिकल पॉसिबल नाही आहे. कधी रूटमध्ये झाला तर इरॅशनल नंबर येतो. म्हणजे या ठिकाणी गॅमा डज नॉट एक्झिस्ट. गॅमा हा अँगलच तयार होणार नाही. याचा अर्थ गॅमा जर तयार झाला नाही, 0 चालते, π/2 चालते, पण गॅमा तयारच होणार राहिला. गॅमा डज नॉट एक्झिस्ट, गॅमा डज नॉट एक्झिस्ट. गॅमाची किंमत तयार होणार नाही, कारण हा रूटमध्ये -1/4 आला. म्हणजे इरॅशनल नंबर तयार होऊन राहिला, सॉरी कॉम्प्लेक्स नंबर तयार होऊन राहिला. म्हणजे असा अँगलच तयार होत नाही. याचा अर्थ लाईन बरोबर आहे, नॉट इन स्पेस. लाईन तुमची स्पेसमध्ये प्रेझेंटच नाही. लाईन जर तुमची स्पेसमध्ये प्रेझेंट नाही, देअरफोर π/6 लाईन कॅनॉट मेक्स an angle of π/6 and π/4 with x and y axis. पहा, प्रश्न वेगळा होता, उत्तर वेगळं द्यायचं होतं. तुमची दिलेली लाईन π/6 π/4चा अँगल तयार करत नाही असा प्रूफ मला विचारला होता. मग तसा प्रूफ देण्यासाठी मी काय केलं, समजा अल्फा झाला π/6, बीटा झाला तयार होत नाही, पण मी म्हटलं नाही तयार होते. π/6 π/4 तयार होतो. गॅमा डिटरमाइन केला. गॅमा डिटरमाइन केल्याने त्याचं उत्तर रूटमध्ये मायनस साईन आली. रूटमध्ये मायनस साईन आले म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर आला. म्हणजे असा रूटच नसतो. म्हणजे गॅमा एक्झिट झाला नाही याचा अर्थ लाईन स्पेसमध्ये लाईन स्पेसमध्ये नाही याचा अर्थ काय झाला, लाईन स्पेसमध्ये नाही याचा अर्थ π/6 π/4 हा अँगलच तयार होत नाही. जो प्रॉब्लेम पाहिला होता त्याचा इन्व्हर्स बोर्डवर लिहिलेला आहे. शो दॅट देर इज अ नो लाईन स्पेस हुज डायरेक्शन अँगल्स आर 30 डिग्री 45 डिग्री आणि 60 डिग्री. मागच्या गणितामध्ये तुम्हाला वाय आणि एक्स आणि वाय याचा अँगल दिला होता. तो अँगल हा स्पेस, ती लाईन स्पेसमध्ये एक्स आणि वाय सोबत तो अँगलच तयार करत नाही असं म्हटले होते. मग आपण अल्फा घेतला, बीटा घेतला, गॅमाला डिटरमाइन केलं. तो गॅमा मायनसमध्ये आला होता. पहा, तुमचा रूटमध्ये मायनस साईन आली. म्हणजे इट इज नॉट पॉसिबल, म्हणजे लाईन स्पेसमध्ये नव्हती म्हणून तो अँगलच तयार होत नव्हता. आता का वेगळं विचारलं, आता त्यानं म्हटलेलं आहे 30 आणि 45 60 डिग्री हे अँगल लाईन तयारच करत नाही. याला वेगळ्या मेथडने शिकवायचं. कॉस स्क्वेअर अल्फा, कॉस स्क्वेअर बीटा, कॉस स्क्वेअर गॅमा याची किंमत जर 1 आली तर ती लाईन स्पेसमध्ये असते. जर 1 नाही आलं ती लाईन स्पेसमध्ये नसते. तर वेगळ्या पद्धतीने बॉल टाकलेला आहे. पहा, लेट अल्फा बीटा गॅमा आर अँगल मेड बाय, पहा मित्रांनो, अँगल मेड बाय
द लाईन बरोबर आहे कशी अलॉंग एक्स वाय अँड झेड ॲक्सिस म्हणजे अल्फा बरोबर किती दिला तुमचा 30 डिग्री, बीटा बरोबर किती दिला 45 डिग्री, गॅमा बरोबर किती दिला 60 डिग्री. त्याचं म्हणणं अँगलच तयार होत नाही, मी म्हणतो होते. पण आता काय करतो पहा, वी नो तुम्हाला काय माहीत आहे, तुम्हाला माहीत आहे कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा याची किंमत जर 1 आली तर ती लाईन स्पेसमध्येच प्रेझेंट असते. आता मी काय करणार, बट करणार कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा घेणार. इथं आलं कॉस स्क्वेअर 30, कॉस स्क्वेअर 45, कॉस स्क्वेअर 60 डिग्री. कॉस स्क्वेअर 30 म्हणजे किती आलं पहा, √3/2चा स्क्वेअर. हा किती आला 1/√2चा स्क्वेअर. हा किती आला 1/2चा स्क्वेअर. बेरीज करा बरं. इथं आलं 3/4 1/2 प्लस 1/4. इथं आलं तुमचं 3/4 प्लस 1/4. हा आला 4/4 प्लस 1/2. याची आणिची बेरीज केली तर 4/4 येते. 1 प्लस 1/2 याची किंमत आली 3/2 येऊन राहिली. म्हणजेच कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा याचं उत्तर 3/2 येऊन राहिलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे दिस व्हॅल्यू नॉट इक्वल टू 1, याची किंमत तुमची नॉट इक्वल टू 1 येईल. याचं उत्तर 1 यायला पाहिजे होतं, 1 सोडून 3/2 आलं. याचा अर्थ काय झालं, या तिघायची बेरीज केल्यानंतर याचं उत्तर 1 ऐवजी 3/2 आलं. देअरफॉर नो लाईन इन स्पेस, नो लाईन इन स्पेस मेक्स ॲन अँगल, कोणचा अँगल रे बाळा 30 डिग्री 45 डिग्री अँड 60 डिग्री. पहा प्रश्नाला भारी विचारला होता की लाईन हे अँगल स्पेसमध्ये तयारच करत नाही असं त्याचं म्हणणं आहे. आपण अल्फा बीटा गॅमा घेतला, तिघायची बेरीज केली ती 1 यायला पाहिजे, ती 3/2 आली म्हणजे लाईन स्पेसमध्ये तयार होत नाही. कधी कधी मल्टिपल चॉईसमध्ये असे तुम्हाला हे दिलेले असतात पहा, हे √3/2 1/2 1/2 4 ऑप्शन दिलेले असतात. पहिल्या पेअरमध्ये √3/2 1/2 1/2 असे 3 ऑप्शन दिलेले असतात. त्यामध्ये विचारता कोणची लाईन स्पेसमध्ये आहे किंवा नाही आहे. ज्याची तिघायची बेरीज 1 आली ती लाईन स्पेसमध्ये असते, ज्याच्या तिघायची बेरीज जर 1 नाही आली तर ती लाईन स्पेसमध्ये नसते. म्हणजे कॉस स्क्वेअर अल्फा कॉस स्क्वेअर बीटा कॉस स्क्वेअर गॅमा जर तुमचा त्या तिघायची बेरीज जर तुमची 1 आली तर ती लाईन स्पेसमध्ये आहे, 1 जर नाही आली तर ती लाईन स्पेसमध्ये नाही. पुढचा प्रश्न काय केला पहा, फाइंड द डायरेक्शन कोसाइन्स ऑफ द लाईन विच बायसेक्ट बिटवीन द पॉझिटिव्ह डायरेक्शन्स ऑफ वाय अँड झेड ॲक्सिस. म्हणजे समजा या ठिकाणी असं दिलेलं आहे तुम्हाला, इथं एक्स आहे, इथं वाय आहे आणि इथं झेड आहे. आता ते काय म्हणते, फाइंड द डायरेक्शन कोसाइन्स ऑफ द लाईन. बरं, लाईनचे डायरेक्शन कोसाइन मला डिटरमाइन करायचे. ते डिटरमाइन करण्यासाठी लाईननं कोणाला बायसेक्ट केलं, वाय झेड प्लेनला. म्हणजे तुमची लाईन ही वाय झेडमध्ये प्लेन आहे. तुमची लाईन कुठं प्रेझेंट आहे, वाय झेड. मग लाईन जर वाय झेडमध्ये प्रेझेंट असेल तर ती एक्स एक्सला परपेंडिक्युलर असते. पहा, लाईन लाईज इन वाय झेड प्लेन, नाही लाईन बायसेक्ट. हे बा लाईन डायग्राम चुकली ती, अशी पाहिजे डायग्राम ती अशी. पहा, लाईन बायसेक्ट वाय अँड झेड ॲक्सिस, वाय अँड झेड ॲक्सिस. डायग्रामला महत्त्व नाही, डायग्राम चुकीची आहे. लाईन बायसेक्ट वाय झेड ॲक्सिस, देअरफॉर लाईन इन वाय झेड प्लेन. लाईन कोणासोबत आहे, वाय झेड प्लेनमध्ये. देअरफॉर लाईन मेक्स ॲन अँगल 90 डिग्री विथ एक्स ॲक्सिस अँड 45 डिग्री विथ कोणाकोणासोबत, वाय अँड झेड ॲक्सिससोबत. किती भारी प्रश्न आहे पहा बरं. 3 गणितं तयार होतात. या लाईनना वाय झेडला बायसेक्ट केलं म्हणजे टोटल जर 90 डिग्रीचा अँगल असेल तर एक अँगल 45चा, दुसरा अँगल 45चा. म्हणजे पहा, ही लाईन बायसेक्ट वाय झेड ॲक्सिस, लाईन इन वाय झेड प्लेन, लाईन मेक्स अँड अँगल 90 डिग्री. वाय झेड प्लेनमध्ये असेल तर 90 डिग्रीचा असेल. मग वाय झेडला बायसेक्ट केलं म्हणजे एक अँगल 45, दुसरा 45. म्हणजे दॅट इज काय आलं पहा, अल्फा बरोबर 90 डिग्री, बीटा बरोबर 45 डिग्री आणि गॅमा बरोबर 45 डिग्री आलं. हे तुम्हाला समजलं पाहिजे. पहा, अल्फा 90 डिग्री, बीटा 45 डिग्री
आणि गॅमा 45 डिग्री आला. आता काय झालं पहा, लाईन बायसेक्ट इन वाय झेड ॲक्सिस इथपर्यंत आलं. फाइंड द डायरेक्शन कोसाईन. मग आता तुम्ही लिहा डायरेक्शन कोसाईन ऑफ लाईन. डायरेक्शन कोसाईन्स ऑफ अ लाईन काय येईल तुमचं डायरेक्शन कोसाईन सांगा पटकन. कॉस अल्फा, कॉस बीटा, कॉस गॅमा, कॉस 90, कॉस 45 आणि कॉस 45. याचं उत्तर आलं तुमचं 0, 1/√2, 1/√2. म्हणजे तुमची दिलेली लाईन जर वाय झेड प्लेनमध्ये बायसेक्ट करत असतील त्याचे आले तुमचे डायरेक्शन कोसाईन हे आले. आता समजा तुमची लाईन ही XY प्लेनमध्ये XY होमवर्क करायचं आहे त्याच्या वेळेस त्याचे डायरेक्शन कोसाईन्स किती येतील सांगा बरं. ते येतील तुमचे 1/√2, 0. XY प्लेन का 1/√2, 1/√2 आणि 0. जर तुमची लाईन XZ प्लेनमध्ये असेल तर काय येईल पहा 1/√2, 0 आणि 1/√2. म्हणजे तुमचा आन्सर हे मी तुम्हाला उरलेले 2 होमवर्क दिले. तुमची दिलेली लाईन जर वाय झेड ॲक्सिसला बायसेक्ट करत असतील तर तिचे डायरेक्शन कोसाईन्स किती ते सांगा. पटकन तुम्ही लिहिलं वाय झेड प्लेनमध्ये प्रेझेंट आहे म्हणजे त्या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल एकसोबत तयार होतो. वाय झेड असल्यामुळं तुमचा वाय हा 45 डिग्रीचा, झेड हा 45 डिग्रीचा, 45-45 90चे 2 तुकडे करेल. अशा प्रकारे याच्यात तुम्हाला 3 प्रॉब्लेम तयार झाले. तिन्ही प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करता आले पाहिजे. पुढचा प्रॉब्लेम काय दिलेला पहा. फाइंड द डायरेक्शन कोसाइन्स ऑफ अ वेक्टर आर विच इज इक्वली इन्क्लाइंड टू द कोऑर्डिनेट ॲक्सिस इफ मॉड ऑफ आर फाइंड द टोटल नंबर ऑफ सच वेक्टर्स. आता हा प्रॉब्लेम चालू करायच्या अगोदर तुमच्या आरची किंमत किती असते हे तुम्हाला बेसिकमध्ये शिकवलेलं आहे. आर इज इक्वल टू मॉड ऑफ आर इंटू कॉस अल्फा, कॉस बीटा, कॉस गॅमा एवढी असते. आता काय दिलेलं आहे पहा. डायरेक्शन कोसाइन्स ऑफ अ वेक्टर आर. वेक्टर आरनं इक्वली अँगल तयार केला अल्फा बीटा गॅमासोबत. पहा वेक्टर आर मेक्स इक्वली इन्क्लाइंड टू XY झेड ॲक्सिस. म्हणजेच काय असेल पहा अल्फा बरोबर बीटा बरोबर गॅमा. इक्वली इन्क्लाइंड म्हणजे अल्फा बरोबर बीटा बरोबर गॅमा. वी नो तुम्हाला काय माहीत आहे ते सांगा. कॉस स्क्वेअर अल्फा, कॉस स्क्वेअर बीटा, कॉस स्क्वेअर गॅमा याची व्हॅल्यू 1 आहे. इथे येईल तुमचा कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर अल्फा बरोबर 1. 3 टाइम कॉस स्क्वेअर अल्फा बरोबर 1 implies that cos square alpha बरोबर 1/3 that is cos alpha is equal to plus minus 1/√3. किती आला तुमचा प्लस मायनस 1/√3. म्हणजे लाईननं जो अँगल तयार केले ते कोणते तयार झाले पहा. ते झाले तुमचे प्लस मायनस 1/√3, प्लस मायनस 1/√3 आणि प्लस मायनस 1/√3 अलॉंग एक्स, अलॉंग वाय आणि अलॉंग झेड हे तुमचे डायरेक्शन कोसाईन्स आले. म्हणजे तुमच्या दिलेल्या लाईनचे डायरेक्शन कोसाईनचा सेट हा आला प्लस मायनस 1/√3 प्लस मायनस 1/√3 प्लस मायनस 1/√3. म्हणजे तिन्हीच्या तिन्ही पॉझिटिव्ह एक सेट, तिन्हीच्या तिन्ही निगेटिव्ह दुसरा सेट. बरोबर आहे. आता डोकं लावा याचे सेट किती तयार होता इथंच तुम्हाला सांगतो. तिन्ही पॉझिटिव्ह तिन्ही निगेटिव्ह म्हणजे तिन्ही पॉझिटिव्ह हा एक सेट झाला पहिला. बरोबर आहे. तिन्ही निगेटिव्ह दुसरा सेट तयार झाला. आता पहा याच्यात काय करायचं. एक पॉझिटिव्ह 2 निगेटिव्ह तिसरा सेट. बरोबर आहे. नंतर हा निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह चौथा सेट. असे टोटल 8 सेट तयार होतात. किती सेट तयार होतात 8 सेट. बाय द तुम्ही इथं हे जर घेतलं साईनचा विचार केला या साईनच्या विचारून तुम्हाला 8 सेट तयार होतात. तिन्ही पॉझिटिव्ह तिन्ही निगेटिव्ह 2 पॉझिटिव्ह 1 निगेटिव्ह असे टोटल 8 सेट तयार होतात. त्याने विचारलेले फाइंड द टोटल नंबर ऑफ सच वेक्टर्स. फाइंड द टोटल नंबर ऑफ सच वेक्टर. आता पहा फाइंड द डायरेक्शन कोसाइन्स ऑफ अ वेक्टर आर विच इज इक्वली इन्क्लाइंड टू द कोऑर्डिनेट एक्सिस इफ वेक्टर आर इज गिवन देन द फाइंड द टोटल नंबर ऑफ सच वेक्टर. समजा वेक्टर आर जर दिलेला असेल तर इथं आपण असं म्हणू वी नो तुम्हाला काय माहीत आहे वेक्टर आर इज इक्वल टू मॉड ऑफ आर इंटू तुमचा जो वेक्टर आला तो कॉस अल्फा आय, कॉस बीटा जे आणि कॉस गॅमा के. म्हणजे आर इज इक्वल टू मॉड ऑफ आर इज इक्वल टू ही किंमत आली.
मग कॉस अल्फा किती आहे 1/√3 + 1/√3j + 1/√3k. म्हणजे याचं येणारं उत्तर हे आलं. आता याचे टोटल सेट किती तयार होतात ते सांगा. आरची किंमत जर मॉड ऑफ आर 3 दिलं असतं तिथे 3 आलं असतं. मॉड ऑफ आर जर 5 दिलं असतं तिथं 5 आलं असतं. याचे सेट सांगताना ऑल कॉम्बिनेशन ऑफ द साईन 8 व्हेक्टर्स कॅन बी ऑब्टेंडेड. म्हणजे या ठिकाणी व्हेक्टर्स तयार होतात. 3 पॉझिटिव्ह घ्या, 3 निगेटिव्ह घ्या, 2 पॉझिटिव्ह 1 निगेटिव्ह घ्या. अशा प्रकारे तुम्ही व्हेक्टर इन स्पेस मधल्या लाईनचे प्रॉब्लेम पाहिले. त्यामध्ये तुम्ही डायरेक्शन, अँगल, डायरेक्शन, कोसाईनचं कॉम्बिनेशनवर प्रॉब्लेम तयार केलेले. सो स्टॉप हिअर. थँक्यू.